जिजाऊ संघटनेचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघात काढलेल्या विजय निर्धार यात्रेला मतदारांचा जोरदार प्रतिसाद मिळतोय। त्यांना मिळणाऱ्या वाढत्या प्रतिसादाने भाजप राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचं वातावरण पसरलंय। विजय निर्धार यात्रेच्या माध्यमातून शहापूरच्या ग्रामीण भागात सांबरे यांना मतदारांचा प्रतिसाद आता वाढतच चाललेला आहे। त्यांच्या यात्रेमध्ये चौक सभांमध्ये होणारी मतदारांची गर्दी पाहता सांबरे प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचं त्यांनी पाहायला मिळत आहे। 15 वर्षभर शेतकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतो। शेतकऱ्यांची मुलं शिकून मोठे अधिकारी झाले पाहिजे, मोठ्या पदावर बसल्याशिवाय शेतकऱ्यांचे प्रश्न संपणार नाही। त्या दृष्टीने मागे उद्या 35 सेक्शन राहू दे, या भागातल्या प्रकल्पग्रस्तांचे विषय राहू दे, येणारे जे प्रोजेक्ट आहेत, आता आपण बघितलं समृद्धीमध्ये किती लोकांची फसवणूक झाली, MIDC खर्डी आली, मोठमोठ्या लोकांनी पैसे घेऊन मोकळे झाले, परंतु आमच्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली, त्यांना पैसेही मिळाले नाही, त्यांना जागेवर सोडून दिलं, MIDC रद्दही झाली। अशा वेळेस प्रत्येक स्टेटवरती अगदी शिपायापासून कलेक्टरपर्यंत मुख्य सचिवापर्यंत आमची शेतकऱ्यांची शेतमजुरांची मुलं गेली पाहिजेत, गोरगरिबाची मुलं गेली पाहिजेत। यासाठी स्पर्धा परीक्षा म्हणा, CBSE मार्फत म्हणा, आम्ही गेले अनेक वर्ष काम करतोय। खर्डी विभागातही येत्या काही महिन्यातच एक CBSE स्कूलची निर्मिती करणार, आपली मुलं अधिकारी झाले पाहिजे। त्याचबरोबर शेतकऱ्यांकडे पैसे नसताना आरोग्याच्या आमच्या भगिनींनी अंगावर आजार काढू नये, त्यांनी 100% बरं झाला पाहिजे आजार, त्यासाठी मोफत रुग्णालयाची व्यवस्था केलेली की देशामध्ये महिला शेतकरी मुलगा असेल की ज्यांनी स्वतःच्या कमाईतून एक 130 खाटाचं रुग्णालय उभं केलंय का अगदी लिलावती, मुंबईच्या लिलावतीप्रमाणे ऑपरेशन थिएटर आहे का पोटातल्या बाळापासून कॅन्सरपर्यंत किती दुर्धर आजार झाला तरी त्याला 100% बरं करण्याचं काम केलं जातं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।